हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. किती नाही केलंस तू आणि एवढंच कमी होतं म्हणून शिवानीसारखी माझ्यावर जीव लावणारी, माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या मुलीच्या प्रेमाची जाणीव करून दिलीस मला. मग या सगळ्यांच्या बदल्यात किती आभार मानू मी तुझे, अन्वय म्हणाला. आणि मितालीने परत एकदा अश्रूंना वाट मोकळी करून दिली. हुंदका जरा ओसरल्यावर तिला अन्वयचं शेवटचं वाक्य आठवलं. म्हणजे शिवानी आणि तुम्ही? हो मिताली, तू मला वचन दिलं होतं की ज्या क्षणी अनिकाच्या वडिलांबद्दल मला कळेल त्या दिवशी मी शिवानीच्या नात्यासाठी होकार देईल म्हणून. पण आता मला कळून चुकलं आहे आणि पटलंसुद्धा आहे की आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यापेक्षा जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते तिचा स्वीकार करावा माणसाने. शिवानीचं माझ्यावरचं प्रेम मी अनुभवलं आहे. ती मला हवी आहे आयुष्यभर माझ्यासोबत. खरं सांगताय तुम्ही? मिताली अन्वयला विचारते. हो, अगदी खरं. अनिकाला एकदा बरं वाटलं की मी स्वतः जाऊन जया काकूंशी बोलणार आहे आम्हा दोघांविषयी. अन्वय, मी खूप खुश आहे, मिताली म्हणाली. तुमच्यासाठी आणि शिवानीसाठी सुद्धा माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही दोघंही आयुष्यभर सुखी राहाल एकमेकांसोबत, एकमेकांच्या साथीने, मिताली अन्वयला म्हणाली. आणि तू मिताली? त्यानंतर आता त्याच्या प्रश्नावर ती निवृत्त झाली. अद्वैत त्याच्या घरचे खूप चुकीचे वागले आहेत, मान्य आहे मला. पण पश्चाताप हे सगळ्यात मोठं प्रायश्चित्त असतं. तू सगळ्या गोष्टींचा अगदी शांतपणे विचार कर. नंतर मला खात्री आहे व तू योग्य तोच निर्णय घेशील. तेवढ्यात अद्वैत त्या दोघांसाठी कॉफी आणि सँडविच घेऊन आलेला. सुधा आजींनी अनिकासाठी डब्बा पाठवलेला. तर डॉक्टरांच्या इन्स्ट्रक्शननुसार मिताली, घे थोडंसं खाऊन घे, सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे. तर असं तो बोलत असतो. अन्वय, मला भूक नाही आहे. त्यानंतर तू नाही खाल्लं तर आम्ही सुद्धा खाणार नाहीत, ते बोलतात. आणि त्यावर आता मिताली, मग नाईलाजाने तिने 2-4 घास पोटात टाकले. अनिकाला जाग आली. मम्मा, मला भूक लागली आहे, अनिका म्हणाली. हो रे माझ्या राजा. तिने अनिकाला पेज भरवली. आणि त्याचनंतर आता इथे अन्वय, तुम्ही निघा आता. बराच उशीर झालेला आहे. तुमच्या हाताचं सूज अजूनही पूर्ण उतरलेली नाही आहे. थोडा आराम करा घरी जाऊन, मिताली अन्वयला म्हणाली. त्याने अद्वैतकडे पाहिलं. तो तिथून हलणारही नव्हता. आणि त्यानंतर काहीतरी विचार करून त्याने मितालीला हो म्हटलं. पुढे माधव, साधना आणि आजोबांनी फोन करून अनिकाच्या तब्येतीची चौकशी केली. आणि त्याचनंतर आता इथे रात्री पेशंटजवळ कोण थांबणार आहे, नर्सने विचारलं. तर अन्वयने अद्वैत आणि मितालीकडे बोट दाखवलं. तर ही दोघं असतील इथे, अन्वय म्हणाला. ठीक आहे. अन्वय मिताली आणि अद्वैतचा निरोप घेऊन हॉस्पिटलमधून आता निघाला होता. त्याच्यानंतर जे घडून गेलेलं ते बदलता येण्यासारखंच नव्हतं. पण नवी सुरुवात व्हायला हवी होती. यासाठी संवाद आवश्यक होता आणि त्या संवादासाठी सहवास. म्हणूनच त्याने अद्वैत आणि मितालीसोबत हॉस्पिटलमध्ये असताना घरी जायचं ठरवलं. अन्वय घरी आला आणि घरी आल्यानंतर मिताली एकटीच थांबली. का रे, इथे हॉस्पिटलमध्ये तू आलास? सुधा मावशींनी अन्वयला विचारलं. तर नाही, अद्वैत आहे तिच्याबरोबर आणि तो कायम तिच्यासोबत असेल तर आनंदच
आहे मला. शिवानी कुठे आहे? अन्वय आत आहे. तर आली तेव्हापासून शांत बसली आतमध्ये. काही खाल्लंसुद्धा नाही तिने. तर मी बघतो. तेवढं बोलून तो आत रूममध्ये गेला. तर शिवानी त्याने आवाज दिला. तर ती डोळे पुसून उठून बसली आणि त्यानंतर तो तिच्या जवळ आला आणि तिला जवळ घेत तिच्या कपाळावरती ओठ टेकवले. तिला घट्ट मिठी मारली. तिला क्षणभर कळलंच नाही की काय झाले. ते सकाळपासून जे पाहिलेलं ऐकलेलं त्यानंतर तीही हेलावून गेलेली. तीही त्याला बिलगली. जरा वेळानंतर त्याने तिला बाजूला करत तिचा चेहरा आपल्या ओंजळीत घेतला आणि त्याचनंतर शिवानी आय लव्ह यू, माझ्याशी लग्न करशील? त्याने तिच्या डोळ्यात पाहत तिला विचारलं. तर आता हे ऐकून त्याचा तो प्रश्न ऐकून डोळ्यातलं पाणी गालावर ओघळलं तिच्या. ती खूप दिवसांपासून या शब्दांची अन्वयच्या उत्तराची वाट पाहत होती. उत्तर दाखल तिने त्याच्या छातीत डोकं खुपसलं आणि आणखीन रडायला लागली. तिचं त्याच्यावरचं मनापासून प्रेम आजवर एकतर्फी होतं. आज त्याने कबुली दिल्यावर भरभरून वाहत होतं. पण त्याने तिला जरा वेळ शांत होऊ दिलं आणि तिला बाजूला बसवत म्हणाला, तुझं 3 दिवसांनंतरचं तिकीट बुक केलेलं आहे मी. एकदा अनिकाला बरं वाटलं ती घरी आली की मीही येतो तिकडे आणि जया काकूंशी बोलून ठरवून घेतो सगळं. पुढच्या वेळी इकडे येशील तेव्हा कायमची, कळलं? ओल्ड बी मिसेस प्रधान. आता तरी काही खाऊन घेशील का? तर आता इथे अन्वय शिवानीला विचारतो. त्याचं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर त्याच्या प्रेमाची लाली चढली आणि ती परत लाजून त्याच्या मिठीत शिरली. आणि त्याच्यानंतर अन्वय घरी निघून गेल्यावर हॉस्पिटलमध्ये अनिका, मिताली आणि अद्वैत दोघेच जण होते. तर त्याच्यानंतर अद्वैतने हॉस्पिटलच्या स्टाफला सांगून मितालीसाठी तिथे सेपरेट बेडची अरेंजमेंट करून घेतलेली. दिवसभरापासून थकली होती ती आणि तो थकवा तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. फिजिकल टायर्डनेसपेक्षा मेंटली जास्त टायर्ड झालेली ती. तर आता इथे आज किती आणि काय काय घडून गेले, सगळा दुखरा भूतकाळ परत दरवळून ढवळून निघालेला आहे. तिनेच काय पण आणखीन कोणीही स्वप्नातही विचार नव्हता केला की आज हे सगळं घडेल. डॉक्टर येऊन अनिकाला तपासून गेले आणि अद्वैतही त्यांच्याच मागे गेला. मिताली एकटक अनिकाकडे पाहत विचार करत बसलेली आणि त्याच्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली अनिका आठवली आणि तिच्या अंगावर काटा उभा राहिला. त्यानंतरची तिची अवस्था, त्या मॉलपासून तर हॉस्पिटलमध्ये येईल तो वरची एक एक क्षण किती मुश्किलीने काढला होता तिने. अद्वैत सावली सारखा सोबत होता तिच्या. तर या सगळ्यांमध्ये अनिका त्याची कोण आहे हे माहीत नसतानाही तिच्या एवढ्याच तोही कासावीस झाला होता. जे सत्य मी लपवून ठेवण्याचा तिने आटोकाट प्रयत्न केला ते स्वतः कबूल केलेलं तिने. काही परिस्थितीमुळे हतबल झाली होती, काही त्या कठीण क्षणी अद्वैत सोबत त्याचा आधार शोधण्यात. तर त्याचनंतर अनिका त्याची कोण आहे हे तिच्या तोंडून ऐकल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आठवले तिला. काळजी, अधीरता, भीती सगळं काही होतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर. त्याला सत्य कळल्यावर तो आपल्यापासून तिला दूर घेऊन जाईल ही तिची भीती मात्र विरली होती आता. तर त्याचनंतर अनिका फक्त तुझी आहे
आणि तिच्यावर फक्त तुझाच हक्क असेल, त्याने स्पष्ट केलेलं. तिने लाख वेळा विनवणी करूनही तिच्या बोलण्यांवर विश्वास न ठेवणारे तिच्या समोर हात जोडून उभे होते आज. पण कुणाच्याही क्षमा याचनेने तिच्या आयुष्यातले गेलेले दिवस परत येणार नव्हते. आणि त्याचनंतर ती विचारमग्न असतानाच डॉक्टर आत आले आणि सोबत अद्वैतही आत आला. मिसेस देसाई, या जरा इकडे या. तुमचा BP चेक करायचा आहे आणि शुगरसुद्धा, डॉक्टर म्हणाले. तर यावेळी मात्र डॉक्टरांना अद्वैतने स्वतःच करेक्ट केलं की डॉक्टर, हर नेम इज मिताली. प्लीज कॉल हर बाय हर नेम. ओके, प्लीज कम हिअर. त्यानंतर डॉक्टर, मी ठीक आहे, मला काहीच नाही झालेलं. डॉक्टर BP चेक करत आहेत, करायला आलेत, तसं तिने म्हटलं. तेच एकदा परत कन्फर्म करतोय आपण, डॉक्टर हसून म्हणाले. अद्वैत, BP जरा हाय आहे, मी गोळी देतोय. मिस मिताली, तुम्हाला आरामाची गरज आहे आणि डोंट वरी. त्यानंतर अनेकासाठी आमची टीम आहेत, सो प्लीज तुम्ही रेस्ट करा. डॉक्टर तिला म्हणतात. मी इथेच थांबेल डॉक्टर, मिताली म्हणते. हो, तुम्ही इथेच थांबणार, पण इथे थांबणार आहात. अद्वैतने इथेच अरेंजमेंट केली आहे, पण फक्त तुम्ही रेस्ट करा. तिने मान हलवली आणि त्याच्यानंतर अन्वयचा फोन आला म्हणून ती फोन घ्यायला बाहेर गेली. अनिकाची झोपमोड नको व्हायला म्हणून. आणि त्याच्यानंतर त्याने अनिकाच्या तब्येतीची वगैरे चौकशी केली. तसा त्याने अद्वैतलाही फोन केला होता. आणि त्याच्यानंतर आता इथे अन्वयशी बोलून ती आत आली तर अद्वैत अनिकाला ज्यूस पाजत होता. ती बाहेर बोलायला गेली तेव्हाच तिला जाग आली. आणि त्याच्यानंतर मात्र आता त्याची काळजी क्षणाक्षणाला त्याच्या प्रत्येक कृतीतून दिसत होती. तर डॉक्टरांनी तिला चेक करायला त्यानेच बोलावून घेतलेलं हे लक्षात आलेलं. हॉस्पिटलच्या सगळ्या अरेंजमेंट त्यानेच मॅनेज केलेल्या. आणि त्यानंतर आता इथे तिला तो दिवस आठवला. एकदा तिला ताप आला होता आणि ती घरी एकटीच होती. रविवारचा दिवस होता, सगळे दवाखाने बंद होते. त्याला कळलं तर धावतच आलेला तो आणि अर्ध्या रात्री तिला हॉस्पिटलमध्ये नेलेलं. त्याचं प्रेम होतंच तसं, कशाचीही पर्वा न करणारं. आणि आता तर प्रश्न त्याच्या मुलीचा होता. त्याचमुळे आता इथे मितालीलासुद्धा अद्वैतचा थोडासा विचार मनात येतो. तरीही जुन्या गोष्टी आठवून राग उफाळून येत होता तिचा. त्याला थांबवावं, तिथून निघून जायला सांगावं असं वाटत होतं. पण मनात उठलेल्या त्या रागाच्या भावनांवर तिचा चांगुलपणा मात करत होता आणि मनात आलेलं मनातच विरून जात होतं. आणि त्याच्यानंतर मात्र सॉफ्ट आय अंकल, तुला स्टोरी सांगता येते, अनिकाने विचारलं. आत्तापर्यंत तो अंकल शब्द टोचायचा नाही, पण आता त्याने मितालीकडे पाहिलं आणि अनु, तू मला ना अद्वैत म्हणा. अन्वयला जसं हाक मारते ना तसं. तुला आवडेल ते? त्यानंतर आता इथे हो, खूप आवडेल मला, अद्वैत म्हणतो. ठीक आहे अद्वैत, मला गोष्ट सांग ना, ती बोलते. तिला कुशीत घेऊन आता गोष्ट सांगत झोपवण्याचा कितीतरी गोड रात्रींना मुकला होता तो आजवर. तर मिताली तिथेच बेडवर बसलेली. त्या दोघांचा संभाषण तोडण्याची इच्छा झाली तिची. त्याने अनिकाचा हात हातात घेतला आणि तिला स्टोरी सांगायला सुरुवात केली. तर अनिका स्टोरी ऐकता ऐकता इथे जरा वेळातच झोपी गेली. आणि त्यानंतर त्याने सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं.
मगाशी अन्वयने आग्रह केल्यावरही त्याने कशालाच हात लावला नाही. तिने त्याच्यासाठी जेवण मागवलं. तो डोळे मिटून तिथेच बसून होता. हॉस्पिटलचा स्टाफ जेवण घेऊन आला आणि त्यानंतर इथे युअर डिनर सर, त्या आवाजाने त्याने डोळे उघडले. तर त्यानंतर समोर आलेलं जेवण नक्कीच तिने मागवलं होतं. एवढं सगळं घडून गेल्यावरही तिने माणुसकी सोडली नव्हती. तिने केलेली तेवढी काळजीही खूप होती. अद्वैतला ते पाहून खूप बरं वाटलं. त्याच्यासाठी रखरखत्या उन्हात कासावीस झालेल्या घोटभर पाणीही समुद्रासारखं भासतं. तर त्याने फक्त त्यातला जरासा डाळ भात 2 प्लेटमध्ये घेतला आणि त्यातली 1 प्लेट तिच्यासमोर धरली. आणि त्याच्यानंतर मात्र औषधं घ्यायची आहेत तुला, प्लीज हे खाऊन घे. तुझी तब्येत ठीक नसेल तर अनिकाकडे कसं बघणार तू, तो शांतपणे तिला म्हणाला. आणि त्याच्यानंतर आता इथे त्याच्या शेवटच्या वाक्यासाठी तिने ती प्लेट हातात घेतली. जरासं खाल्लं असेल तिने, त्याचाही तेच होतं. दोघांमध्ये प्रेम होतं, काळजी होती, सगळं काही होतं. पण सोबतच 6 वर्षांमध्ये घडून गेलेल्या गोष्टींनी निर्माण केलेली भली मोठी दरीही होती. ती पार करण्यासाठी खूप मोठा प्रवास करावा लागणार होता त्याला. तर त्याची तयारीही होती. फक्त तिने कपाट बंद करू नये एवढीच इच्छा त्याची होती. दोघांचं खाऊन झालं. जरा वेळ शांतता होती दोघांमध्ये. एकमेकांचे श्वास ओळखणारे ते दोघं अनोळखी असल्यासारखे वावरत होते. मन आणि शरीर थकलेलं, पण तरीही डोळ्यांना निद्रेची साथ नव्हती आज. तर त्यानंतर बोलायला आणि सांगायला कितीतरी होतं, पण दोघांमध्ये तिच्याकडून तक्रारी, राग, चीड, विरह, वेदना आणि त्याच्या बाजूने पश्चाताप, क्षमा आणि बरंच काही. आणि त्याच्यानंतर पुढे ती डोळे बंद करून तिथेच लेटलेली आणि तो तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होता. इतके वर्ष दुःखाचं ओझं सहन करत थकलेला तो चेहरा. तिला जवळ घ्यावं, तिच्या सगळ्या जखमांवर फुंकर घालावी असं खूप खूप वाटत होतं. पण तो हक्क नव्हता त्याच्याकडे, किमान आज तरी. मिताली, किती सांगायचंय तुला. या 6 वर्षातला विरह, त्या विरहाने दिलेल्या वेदना, तुझी पाहिलेली वाट, वेड्यासारखा तुझा घेतलेला शोध, कोण चुकतं कोण चुकलं, तू का मी, याचा हिशेब काढत जागलेल्या रात्री, तुझी आठवण काढायची नाही असे ठरवूनही तुझ्याच आठवणीत बुडालेला प्रत्येक दिवस. किती सांगायचे तुला. त्याने मनातच तिला साद घातली. आणि त्यानंतर तिने डोळे उघडले. ती झोपली नव्हतीच. दोघांच्या मनातले आठवणींचे आणि विचारांचे प्रवाह एकाच दिशेने वाहत होते. मिताली, त्याने आवाज दिला. तुझ्याशी बोलायचं होतं जरा, प्लीज ऐकून घेशील माझं. अद्वैत मितालीला म्हणतो. अद्वैत, प्लीज फक्त एकदा, तुला आपल्या प्रेमाची शपथ, तो म्हणाला. प्रेमाची शपथ द्यायला ते प्रेम जिवंत ठेवलंस तू. तिच्या जळजळीत प्रश्नावर उत्तर नव्हतं त्याच्याकडे. तुझं सगळं मान्य आहे मला, अगदी सगळं, तुझा राग, तुझा तिरस्कार, सगळं. पण तुझ्याकडे शेवटचं काहीतरी मागतो आहे असं समज आणि माझं एवढं बोलणं ऐकून घे प्लीज. त्यावर ती काहीच बोलली नाही. तिच्या शांततेला तिची अनुमती समजून त्याने बोलायला सुरुवात केली. त्याचनंतर, मिताली, मला खरंच काही आठवत नाही.
काहीच आठवत नव्हतं ग त्या रात्रीचं, अगदी काहीच नाही. आणि तू तिथे येण्याची जराही कल्पना नव्हती मला. अशा वेळी त्या रात्री तू तिथे आलेली असं सांगितलं, पण माझा विश्वासच नाही बसला. त्यानंतर एका मागून एक समोर आलेल्या गोष्टी माझा तुझ्यावरचा, आपल्या प्रेमावरचा विश्वास हलून गेल्यात, ज्याची मला खूप मोठी किंमत मोजावी लागली. तो अनिकाकडे पाहत म्हणाला. आणि त्यानंतर तेव्हा ते सगळं पाहून मी तुला बोलून गेलो की आपल्यात काही संबंध नाही आता म्हणून, पण तोंडातून बाहेर पडलेल्या शब्दांना मन मात्र साथ देत नव्हतं. मग मी स्वतः सगळी शोधाशोध सुरू केली. त्या हॉटेलमध्ये जाऊन चेक करून आलो, पण तू तिथे येण्याचा काहीच पुरावा मिळाला नाही. त्या वसंतराव देशमुखने सगळी सेटिंग लावलेली होती. लोणावळ्याच्या फॉर्मवर पण जाऊन आलो, पण ते फार्म हाऊस त्याच्या मालकीचं आहे हे लपवून ठेवलं त्याने. शिवाय तू नेहमी येतेस असंही सांगितलं त्या लोकांनी. त्या वकिलालाही भेटून आलो मी, पण त्यानेही तेच सांगितलं. तू त्याच्या ऑफिसमध्ये गेल्याचं CCTV फुटेज दाखवलं त्याने मला. तर सगळं तुझ्या आणि माझ्या प्रेमाच्या विरोधात होतं. म्हणून शेवटी मी तुझ्या आईला भेटायचं ठरवलं, पण त्यांनी जे सांगितलं त्यानंतर पायाखालची जमीनच सरकली माझ्या. उरल्या सुरल्या सगळ्या गोष्टी आशा धुळीस मिळाल्या. एक आई आपल्या मुलीबद्दल असं का सांगेल, पण त्यावेळी त्यांचा काही नाईलाज असेल हे लक्षात नाही आलं माझ्या. तू खरं सांगत होतीस याची काहीच खूण नाही सापडली मला, लाख शोधूनही. एवढं सगळं झाल्यावरही आत खोलवर काहीतरी होतं जे मेंदूला साथ द्यायला माघार द्यायचा नेहमीच, अद्वैत तिला सांगत होता. त्यानंतर आजोबांना अटॅक आलेला म्हणून मी USA ला गेलो. परत इकडे आल्यावर खूप शोधलं तुला, पण तू लगेच कुठेच नाही सापडली. कावेरीलाही तुझ्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यानंतर तुझ्या गावीही जाऊन आलो, पण तिथेही काहीच कळलं नाही. आणि त्याच्यानंतर काय खरं आणि काय खोटं, तू चुकीचं का मी याचा हिशेब लावत बसायचो फक्त. खूप प्रयत्न केला तुझा राग करायचा, तिरस्कार करायचा, पण नाहीच करू शकलो. त्या काच कारण आज कळलं मला, अद्वैत मितालीला म्हणतो. त्या दिवशी तुझा ॲक्सिडेंट झाला आणि तेव्हा तुला एवढ्या वर्षानंतर पाहिलं. कदाचित तेव्हाच विचारायला हवं होतं मी, पण तुला अन्वयचा फोन आला. त्यानंतर त्या डॉक्युमेंट्सवरचं तुझं नाव पाहिलं आणि सरतेशेवटी रिसॉर्टमध्ये तू अथर्वसमोर मान्य केलेलं तुझ्या आणि अन्वयच्या लग्नाबद्दल. तुझ्या बाबतीत खूप सारे गैरसमज करून घेतलेत मी. मिताली, मी खूप चुकीचं वागलो. मी गुन्हेगार आहे तुझा. तू आपल्या प्रेमाच्या भरोशावर, माझ्या भरोशावर सगळं ओवाळून टाकलं माझ्यावर, आणि मी बदल्यात फक्त दुःख, त्रास, एकटेपणा आणि अवघडलेपणा, अवहेलना दिल्यात तुला. मी खूप चुकलो म्हणत रडतच त्याने मान वळवली. आणि त्याच्यानंतर त्याला तसं पाहून काही क्षणांसाठी कमजोर पडल्यासारखं वाटलं तिला. भलेही त्याच्यामुळे तिने खूप सोसलेलं, पण तरीही त्याचा त्रास नव्हता पाहावला जात. त्याच्या खांद्यावर ठेवण्यासाठी उठलेला हात तिने तसाच थांबवला. हक्काचे स्पर्श दुरावले होते आता. तू मला माफ करावं यासाठी नाही बोललो मी. माझी बाजू मांडून तुझ्या मनात कणव निर्माण व्हावी अशी ही अपेक्षा नाही माझी. फक्त जे घडलं ते सांगायचं होतं तुला.
माझ्यावर विश्वास ठेव म्हणण्याचा हक्क गमावला आहे मी, पण मी जे बोलतो त्यातला शब्द आणि शब्द खरा आहे मिताली, अद्वैत मितालीला म्हणतो. तेवढं बोलून तो उठून बाहेर जाणार तोच तिने आवाज दिला, अद्वैत. तर आजचा भाग इथे संपलेला आहे. मिताली पुढे काय बोलणार ते खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.